इथपर्यंत येण्याचं कारण फक्त उन्हात जात असा बाण होता. लायसन नाहीये 5,000चा दंड. 3 वाजले. थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल एवढ्या सकाळी कायसाठी उठलोय. सो आमचं दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराजाची पालखी आमच्या गावात येत असते मुक्कामी आणि आज आता ती जाणार आहे. सो काल रात्री मुक्कामी होती तर आम्ही पालखीसोबत जाणार आहेत पालखीला वाटी लावण्यासाठी. पाऊस सुरू आहे बाहेर. पाहू आता काय काय होतं. तर सकाळचे 4 वाजलेत. स्वराजला घ्यायसाठी आलो. भूर चालू आहे. छत्री सोबत ठेवू म्हणजे कसं पावसात मग तो डिक्की तर हापून जाईल. चालायचं आता कोणीच नाही बे, आपणच फक्त फक्त आपण बघतोय आपण. आलोय आहे मी आता. जमाचं शाळेत थांबलेली ही पालखी. गजा कुठे? गजूच आहे रघु दादा. आज पूजा चालू आहे. आम्ही थांबलो आता इथं. वाटत नाही इथं. तुम्ही घ्यान बघितल्या का ते आता. फर्स्ट टाइम चाललोय पायी. 1 hour later. आता आम्ही दत्त मंदिरापर्यंत आलो. 2 किलोमीटर झाला असं नंतर गावापासून. आता आम्ही जस्ट नाश्ता फिनिश केला आणि आता चाललो. दिंडी खूप पुढे गेलेली आहे.
भाऊ आहे आमच्या सोबत आज. भाऊ पहिल्यांदा आहे बाबा, दोघं जण जोडी आज पहिल्यांदा आहे. रघु दादा जय गजानन. जय गजानन. एक साथ सुरू करेंगे. आता आम्ही जवळपास 4 किलोमीटर. यस 4 4 किलोमीटर आलो. गजान ते मागायचे अजून आम्ही आमची हळूहळू चाललोय पुढे. इथपर्यंत येण्याचं त्या कारण- खिचडीच्या नादात आमची दिंडी पुढे निघून गेली. इथपर्यंत येण्याचं कारण फक्त रघुनाथ दादाचा बाण होता. बाण ते बाण पाहायचा आपल्याला. ते बाण तुम्हाला दाखवू का नाही नाही दाखवू? तो बाण त्याला काहीतरी वेळ येणं देऊन लागतो, त्यावेळेतच होत असतो तो. आलोय आम्ही आता दिंडीजवळ पोचलो बाबा. फायनली आलोय आम्ही आता सावखेड फाट्यापर्यंत आलोय. फर्स्ट टाइम होतं. आलो आता इथून आता रिटर्न जाऊयात. पै जायचं का? बाप कसं. अर्ध्या रस्त्यात आलो. समाधान भोगूनच्या आहे का आम्हाला. कोण चाललंय. अरे टाकाळ्या हा, तुला काय वाटतं म्हणजे आम्ही नाही हुशार भरले तुम्ही. मजा आली. पुढे कोण चालू घ्यायची गाडी आम्ही बरोबर प्लॅन केला होता तेव्हा. काय शेंडी अरे नाव अरे आबा. अरे अप्पा. आकाश आला भाऊ घ्यायला आम्हाला. मावतेत का आता. काय जागा तुला. चलो चलो. Two hours later. काहीच तर 10:30 वाजलेत आणि संभाजीनगरला जायचा प्लॅन झालाय. सो मग आपण आता कंपनीत चाललो. तिथं बुलेट घेऊयात आणि मग पुढं संभाजीनगरला जाऊन निघूयात. ॲज युजल निघता 12 वाजलेत. जस्ट आता फ्यूल भरून घेतलं आणि देवगराच्या पुढं आलो. डायरेक्ट आता संभाजीनगरला जाऊयात. गजानन आज सकाळी 2:30 वाजता उठवलेलं आहे आणि आम्ही पै आणि अप्रॉक्स 14 किलोमीटरचा प्रवास हा पै केलेला आहे. पैदल चाललेलो आहे. सो त्यामुळं जरा बॉडी अशी डाऊन झालेली आहे. बट काम आहे सो आपल्याला ते करावंच लागणार आहे. तर आता देवगराच्या पुढं आलो. जस्ट फ्यूल भरून घेतलं आहे मागं. आता डायरेक्ट आपण संभाजीनगरलाच भेटूयात. दीड वाजलाय.
1:30 वाजता पोहोचलो संभाजीनगरमध्ये. खूप ट्रॅफिक आहे. मोर्चा आहे काही, कशाचं मोर्चा आहे काही, मोर्चा आहे. सो ट्रॅफिक होती. सो आता आलो आहे भागवतच्या ऑफिसमध्ये. इथंच पेट्रोल पंपावर काम आहे आपलं छोटंसं, तेवढं करूयात. भागवतला भेटायसाठी आलो होतो. मग भागवत बॉस नमस्कार. बाय द वे खूप रील बनवतो हा, शॉर्ट्स खूप व्हायरल आहेत. ऍक्च्युली विषय असा आहे, एकल्याने बनवलं असतं तर झालं नसतं. ते बायको सोबत असल्यामुळं व्हायरल होतोय. नाही कसं आहे, आड त्याच्या आड लपून राहण्यापेक्षा सांगून दिलेलं बरं असतं ना. म्हणजे मला कसं आहे, आपल्याला सपोर्ट आपल्या बायकोच आहे. अरे बापरे, डायरेक्ट आपण घर बांधून आपल्या बायकोला साथ दिली पाहिजे आपलं. बापरे, विषय संपला. किती दिवस झाले तर लग्नाला? 8 महिने झाले तो. मग बरोबर आहे. हव्याच्या लॅबवर चाललोय आपण. खूप असेल लॅबमध्येच असेल. पाहू कुठं बसेल तर. तर गाईज थोडं काम आहे ते करूयात. अविनाश भाई सोबत आहे. बंद कर आता. अरे दाल्ल्या लाईटाचं बटन आहे रे ते. अरे मग आता मला कसं काय ते एवढं घातलं. स्टँडवर आहे का? केलं का न्यूज स्टँड? अर्धा जीव तर इथंच गेला. बापरे, काय बारीक कट मार लावला. आपल्याच नव्हतं मामा. मामा जाऊ दे नवीन येऊ 2019 मॉडेल येऊ व्हायचे. आपल्याच असं असतं भावा. सीन झाला गाईज. आम्ही बाबा पेट्रोल पंपावर आलो आणि हे आव्याकडे लायसन नाहीये. 5,000चा दंड या आव्यामुळं. ते म्हणे तुमच्याकडे लायसन नाही म्हणे, 5,000 रुपये दंड मारतो म्हणे. तुमचं सायलेन्सर मॉडीफाय म्हणे त्याचा 5,000 रुपये मारतो म्हणे. आणि ते आपली नंबर प्लेट पण जुनी म्हणे. नंबर प्लेट हो सर, जाऊ दे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवावा लागणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच गाईज.